भारतीय जनता पार्टी महायुतीचे घटक पक्ष जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष लोकनेते श्री दौलत नाना शितोळे साहेब यांची भाजपकडून आगामी विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करावी यासाठी अहिल्यानगरीचे पिवळे वादळ ज्येष्ठ नेते संघटनेचे राज्य सरचिटणीस माननीय श्री बाळासाहेब शिरतार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे जय मल्हार क्रांती संघटना पारनेर तालुका रामोशी बहुजन समाज बांधव यांच्या वतीने महाआरती करून बेल भंडारा उधळण करून दिवस साकडे घालण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रातून रामोशी समाजाकडून दौलत नाना शितोळे यांना भाजप कोट्यातून विधान परिषदेवर घेण्यात यावे यासाठी आवाज उठवण्यात येत आहे। यावेळी श्री सनीबाबा खंडागळे अध्यक्ष युवक कोर कमिटी, श्री आप्पासाहेब बोरुडे राज्य कार्यकारिणी सदस्य, श्री गोफणे सर पुणे जिल्हा अध्यक्ष, श्री नवनाथ शिरतार उपसरपंच बेले, श्री बबनराव म्हस्कुले, श्री गणेश जगदाळे पत्रकार बंधू, श्री संदीप शेठ म्हस्कुळे, श्री अविनाश पांढरे साहेब, श्री संदीप शितोळे पत्रकार बंधू, श्री रोहिदास बोरुडे, श्री अशोक शेठ कणीरोहक, श्री गणेश शिरतार, श्री गणेश जेजूरकर, श्री किरण पोपळगट, श्री शरद हिंगे, श्री गणेश बर्डे, श्री पवन बोरुडे, श्री ज्ञानेश्वर बोरुडे, सौ अश्विनी बोरुडे, कुमारी अनामिका बोरुडे, श्री रमेश कानिकध्वज, श्री सुरेश कानिकध्वज चेअरमन, श्री संजय बोरुडे, मयूर बोरुडे, संतोष भंडलकर, गोरख बोरहाडे यांसह जय मल्हार क्रांती संघटना पारनेर तालुक्यातील समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते। जय मल्हार जय उमाजी नाईक। आज पारनेर तालुका जय मल्हार क्रांती संघटना बहुजन समाज वतीनं क्षेत्र कोलटण खंडोबा पिंपळगावटा या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे आमचे दैवत आदरणीय दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषद आमदारकीची संधी मिळण्यासाठी तमाम पारनेर तालुका समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी खंडेरायाला वाघ्या मुरळीच्या साक्षीनं महाआरती करून या ठिकाणी आम्ही तळी भंडार उभारले आहे। या ठिकाणी तळी भंडार उधळण्याचं कारण आमचे महाराष्ट्राचे लोकनेते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे, पण आज आम्हाला आतापर्यंत प्रतिनिधी भेटला नाही। हा पारनेर तालुका दुष्काळी आहे आणि नानांनी या तालुक्यावरती चांगलं प्रेम केले आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समाजामध्ये संधी दिली आणि आज तालुकाभर या ठिकाणी नानांच्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो आणि नानांचं आणि फडणवीस साहेबांचं अत्यंत जवळ नातं आहे आणि आम्हाला खात्री आहे का नानांना या ठिकाणी यावेळेस आमदारकी मिळेल अशी आम्ही अपेक्षा केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्रभर अनेक उपक्रम हातात घेतले आहेत। त्या ठिकाणी आम्ही पारनेर तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आत्तापर्यंत नानांनी महाराष्ट्रामध्ये समाजासाठी मोठे काम केले आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी आमची अपेक्षा आहे का नानांना आमदारकी मिळावी अशी मी खंडेच्या प्रार्थना करतो। कोरठण खंडोबा या पवित्र तीर्थस्थानी एक विशेष उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। महाराष्ट्रभर दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेची आमदारकी मिळावी आणि समाजाला कुठेतरी नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी अट्टाहास चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी भव्य असे मेळावे होत आहेत। तर दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेची आमदारकी का मिळावी, तर त्याचं कारण असं आहे की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1947 नंतर आमच्या समाजाला कुठंच कसलंच प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही, परंतु दौलत नाना शितोळे यांनी अगदी तळागाळातून सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन आर्थिक, शारीरिक आणि वेळेचं कुठल्याही प्रकारचं बंधन न पाळता समाजाला एकत्र केलं, त्यांचं संघटन केलं आणि आज महाराष्ट्रभर समाजाची ओळख त्यांच्या माध्यमातून निर्माण झाली। म्हणजे दौलत नाना शितोळे साहेब यांनी नुसतं संघटन केलं नाही तर राजे उमाजी नाईक यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि शासकीय जयंती साजरी व्हावी म्हणून त्यांनी मोर्चे महाराष्ट्रभर काढले आणि त्या मोर्चांना यश आलं आणि आज शासकीय जयंती महाराष्ट्रभर साजरी होते। तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राला महामंडळ सुद्धा आमच्या समाजाला महाराष्ट्रातून मिळालेलं आहे। त्याचबरोबर बिहुडी या ठिकाणी 10 एकर जागा फॉरेस्टची त्यांनी शासनाकडून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या ठिकाणी मोठं 5 कोटी खर्च करून स्मारक तयार करण्यासाठी सुद्धा शासनाने शब्द दिला आहे। पाठ्यपुस्तकामध्ये राजांचा धडा या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। अनेक अशी छोटी मोठी कामं आणि समाजाची ज्या किरकोळ प्रश्न आहेत, संघटन झाल्यामुळे समाजाला एक फायदा झाला। प्रत्येक गावामध्ये एखादं दुसरं घर असायचं, क्वचित एखादं गाव सोडलं तिथं जास्त समाज असायचा, पण एका घराला संघटन झाल्यामुळं कुठेतरी आधार आला, पाठबळ आलं
आणि आज समाज ताटमानेने जगू शकतो. या ठिकाणी आमचा समाजच एकत्र असं नाही तर दौलत नानांनी बहुजन समाज एकत्र करून बहुजनांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या विधानसभेची जी निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 73 आमदारांना आमच्या समाजाला आव्हान केल्यामुळं ते 73 आमदार भाजपचे निवडून आले. त्याचबरोबर 15 खासदारकीच्या याला थोड्या मताने जात असतील तर समाजाची मतं मिळाल्यामुळे 15 खासदार निवडून येऊन BJPला त्याचा फायदा झाला. आणि देवाभाऊंबरोबर मैत्रीचे संबंध आमच्या दौलत नानांचे असल्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये भाजप हा पक्ष दौलत नानांचा विधान परिषदेसाठी विचार करावा म्हणून आम्ही या कोरथनच्या खंडोबाकडं साकडं घालण्यासाठी सर्वजण या ठिकाणी आलेलो.